सोमनाथ दुर्योधन. चला ग्राउंडमॅन झाला असेल तर या आपण बाहेर मॅचला सुरुवात करूया. आई गावदेवी नानकर विपक्ष ओमसाई पिसे या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. पिसे टीमने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सोमनाथ आणि दुर्योधन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक मधुकर पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे. डॉक्टर श्याम पाटील बॉल पर्यंत पोहोचतात, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. पहिल्या धावा टीम नानकर साठी. या बॉलेस देखील ऑन साइडला, अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील सीमारेषेलगत ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं, एकदा वाचवली आपल्या टीमसाठी. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 3 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 5 झाल्या आहेत. 2 बॉल टाकून झाल्यात. आपण बाउंड्रीचा विचार केला तर डिस्टन्स मोठा आहे. अर्थातच डीप मध्ये ज्याच्या वेळेस बॉल जातोय ना त्या वेळेस 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल मधुकर पुन्हा एकदा. यावेळेस समोरच्या दिशेने बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी विनोद, मात्र 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. यावेळेस टॅप केलाय. एक धाव कंप्लीट. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. सीताराम दादा आपण संपर्क साधा. सीताराम दादा गुलबी.
या बॉलेस देखील ऑन साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील स्वीप केलाय. आता मात्र खाली क्षेत्र निवडला. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा चौकार. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 14. दादा या ना इकडे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 14 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक 14 धावांचं पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवर अनिल पाटील. षटक क्रमांक 2 पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल, कारण पॉवर प्लेचं बंधन संपलंय. षटकातील पहिला बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेलखाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. दुर्योधन गाळे बाखर धडकाउट. फलंदाज बाद. दुर्योधन पहिली विकेट. नवीन फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये जातोय. दिलीप कोणकर नाहीये. दिलीप कोणकर साहेब इकडे बसलेले आहेत. निलेश गेला. यस, पाठीमागून थोडं समजलेलं नाहीये. मात्र निलेश देखील एक चांगलाच विस्फोटक फलंदाज आहे. षटकातील पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. अर्थातच कॉन्फिडन्स वाढला असेल अनिलचं, यात शंका नाही आहे. या वेळेचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक विनोद बॉल पर्यंत पोहोचतो. एक धाव कंप्लीट. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. धावफलक 1 ने पुढे सरकले. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. अतिशय सुरेख झेल. अजून एक विकेट. फलंदाज बाद.
11 धावांचं योगदान दिलं सोमनाथने. नवीन फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 4 नंबर. अनिल पुन्हा एकदा या बलेस देखील ऑन साइडला. हा फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. 4 धावा. अतिशय सुरेख फटका दिलीपच्या बॅट मधून. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. 4 धावा आल्या त्या ठिकाणी. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय सुरेख कनेक्ट केलं होतं त्या ठिकाणी. मिडल ऑफ द बॅट झाला मोहर उमटली होती आणि या ग्राउंड मधील सर्वात लांब पल्ल्याची जी बाउंड्री आहे ना तिला टार्गेट केलं गेलं होता. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. (22) 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट देखील काढल्यात अनिल पाटीलने. बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सोपान झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद. तर अशा प्रकारे 22 धावा धावफलकावर आहेत आणि अजून एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विनोद गणेश षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅकवर विनोद येतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 22 धावा धावफलकावर आहेत. समोर निलेश आहे. फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलक 26-26 वर पोहोचलंय. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा आयोजित सोल्लागाव प्रीमियर लीग दमन दौरा 2025 या स्पर्धेला आज प्रारंभ झालाय. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का? अपील तर भरपूर जोरदार पाहायला मिळते. यस, बॅट कट होती, मात्र पंच सांगतात 1 बाउन्सने बॉल कलेक्ट केलाय.
विक्रम नाईक सरांची अगदी तीक्ष्ण नजर आपण पाहतोय. तालुका क्रिकेटमधील अगदी टॉप 5 जे पंच आहेत ना त्यामधील एक विक्रम नाईक सर आपण पाहतोय. मात्र यष्टीरक्षक सनी यांची देखील प्रशंसा करावी लागेल. प्रयत्न भरपूर चांगला झाला होता. षटकातील पुढचा बॉल ऑल साइडला प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. भेटतील 6 षटकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. लालशेल देऊ ना तुला सांगता का चौकाने चक्का लालशेल ते याना पण लाल लाल कर जरा समजून लवकर नंतर षटकाचा खेळ बाकी आहे. अर्थातच हे सातत्य पुढे पाहायला मिळालं तर टीम नानकरची धावसंख्या जी आहे ना ती चांगली पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. या वेळेस बीट केले फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल पासून दूर राहिले मात्र बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा आल्या या बॉलवर आणि 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 35 धावा झाल्या आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ देखील कंप्लीट झालाय. तीन षटकांची समाप्ती. 35 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक. चला थोडं स्पीडली गेला. ये पैसा बहुत खाया है हम लोग. भिवंडी से भर भर के लाया पैसा. टेंशन मत. या वेळेचा बॉल बीट केलाय. षटकातील पहिला चेंडू आपण पहिला बीट केलाय फलंदाजाला. नाही कोण राहिले तो निलेश पुन्हा एकदा सज्ज. या वेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. सिंगल सोबत धावफलक मात्र पुढे सरकलंय. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे टीम नानकर साठी. पाहूया किती धावांचं लक्ष असेल पीसी टीम समोर. या 4 बॉल नंतर आपल्याला समजेल. या वेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग चांगली झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुन्हा पाहूया आपण पुढचा बॉल.
या वेळेस देखील अजून टीम समोर हॅलो हॅलो चेक चेक माइक चेक हॅलो 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 चेक 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 माइक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चल नानकर टीम आपण चालला की क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे प्लीज विनंती असेल तसेच सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या प्रथम 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 41 धावा जमा करून 42 धावांचं लक्ष ओम साहेब पिशे संघासमोर ठेवलेलं आहे तर विनंती असेल आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या अजून भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत विनंती असेल लवकरात लवकर आपण खेळ कंप्लीट करायचा आहे पहिले 3 षटक जे आहेत ते तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करावे लागतील तेव्हा कुठेतरी आजचा शेड्यूल आपला पूर्ण होईल
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा सोलागाव प्रीमियर लीग दमन दौरा 2025 हे आयोजन नियोजन मित्र आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून आपण पाहिले तर संस्थापक अध्यक्ष भगवानजी भोईर, त्याचबरोबर कर्तृत्ववान सचिव गुलवी साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय जे स्वप्न पाहिलं गेलं, स्वप्नाला सत्यामध्ये उतरण्यासाठी सर्व टीमने ओ दिले, हाक दिली आणि आज आपण या ठिकाणी खेळण्यासाठी तयार झालो, सज्ज झालो. हे दुसरा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली खेळी करत अमर स्पोर्ट कासनी संघाने बाजी मारली. पाहूया या ठिकाणी कोण विजय संपादन करतोय. नानकरने सुरुवात चांगली केली, परंतु आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरला धावा बनल्या नाहीत, दुसऱ्या ओव्हरला धावा बनल्या नाहीत. पहिल्या ओव्हरला 14 झाल्या, तिसऱ्या ओव्हरला 13 आल्या, परंतु 2 ओव्हर चांगल्या आणि 2 ओव्हर कमजोर रना आल्या. त्या कारणास्तव आपण पाहतोय धावसंख्या थांबली गेली. 42 धावांवरती लक्ष गाठायचं आहे ओम साहेब पिछे संघास. या ठिकाणी खेळायला सुरुवात होते. आपण पाहतोय 42 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि सदानंद तयार होतोय, सज्ज होतोय. पाहूया गोलंदाज तयार होता, गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी केली जाते, उडवला जातोय चेंडूला, चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतंय, 2-2 क्षेत्ररक्षक झपावतात, बट सेफ लँडिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. बॅटवरती बॉल बरोबर घेतला गेला, बट टायमिंग काही साधता आलं नाही आहे आणि 2 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली आहे. सदानंद पाटील आपण पाहतो हंगामाला सुरुवात झाल्यापासून चांगली कामगिरी करतोय, चांगली फलंदाजी करतोय आणि या ठिकाणी पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू पाहूया, गोलंदाज टर्न होत आहे. या वेळेस वॉट शॉट, क्या बात आहे. चेंडू मात्र जातो सीमा पार, तोलून मापून मारलेला हा बिग हिट षटकार या खेळीसाठी जाणला जातोय. ती खेळी या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती येत असताना दहशत दाखवतोय, दरारा दाखवतोय, धावसंख्येला आकार देऊन जातोय. 6 धावेने पुढे सरकते, 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा या ठिकाणी जागा बनवलीच केवळ कांबरच्या रिझनमध्ये डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. चांगली क्षेत्रक्षण झालेल्या फेकी झाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं वाईट जरी गेला, परंतु एक धाडस दाखवलं गेलं सदानंद पाटील यांच्या माध्यमातून आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 1 शॉटचा इशारा केला जातोय, जे एकच धाव, अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी पाहतोय आपण एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 10 कदम 10 या अंकावरती. पुन्हा एकदा पोह्या गोलंदाज दुर्योधन टर्न होतय. या वेळेस मात्र डावीष्टी सोडून जातं, स्वेअर मारा पाहायला मिळतंय, गतीवरती नियंत्रण नाही आहे आणि या ठिकाणी पाहतोय व्हाईट बॉल हाताला जातोय. निश्चितच उद्या हे जास्त आपल्याला चेंडू पाहायला मिळते. आजचा दिवस उद्घाटनीय दिवस आहे, उद्या समजेल प्रत्येक खेळाडूची किंमत. या वेळेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न केला जातोय, स्टॉप करण्याचाही खूप चांगल्या पद्धतीने इथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान पुन्हा एकदा पाहूया, या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावा धावफलकावरती 12 या अंकावरती 13 या अंकावरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया,
यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आता मात्र धावा देऊन जाईल की काय. यस, नो डाऊट. चेंडू मात्र जातो सीमा पार आणि होतही चौकार. यस, वेलकम प्रवीणजी गुलवी, आपले हे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रेमनाथ आमचे खास मित्र आज आमच्याशी जुडले गेले आहेत कॉम्बॉक्स मध्ये, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावरती लागली गेली आहे. 42 धावांचं लक्ष आहे. पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अधिक धावा या ठिकाणी जमा केले गेले आहेत. अजूनही कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. सदानंद पाटील म्हटलं तर या संपूर्ण हंगामाला सुरुवात झाल्यापासून कातील एक फलंदाजीचा अंदाज पाहायला मिळतोय. आल्या आल्या षटकार, त्यानंतर सिंगल, डबल, त्यानंतर आपण पाहतोय चौकार. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 17. पुढची मॅच बघून येतो झालेली तीच मॅच खेळायची ना. पहिली मॅच आपण पाहिली उद्घाटनीय, आणि उद्घाटनीय सामन्यामध्ये सलामीचा विजय मिळून दिला गेला अमर स्पोर्ट कास्टने या संघाने. दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. कोण ठरेल विजेता थोड्याच वेळामध्ये चित्र क्लिअर होईल. पाहूया. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतं. यावेळेस उडवला जरूर आहे, अधिक उंच, लांबी कमी. परिणाम स्वरूप आपण पाहतोय निलेश त्या ठिकाणी आहे आणि फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात गणेश पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विनोद जातोय, कारण आपण पाहिलं तर गणेश पाटील मोठा फटका केल्याचा मोह आवरता आला नाही आहे. बाउंड्री थोडी मोठी आहे, तुम्हाला ताकद जास्त लावावी लागेल, टायमिंग साधावं लागेल, तेव्हा ती बाउंड्री क्लिअर होते. आणि त्या अनुषंगाने पाहतोय आपण एक चांगला झेल घेताना आणि फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये झाले बाद. दुसऱ्या ओव्हरला गणेश याने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती सफलता. आता मात्र धावा थांबल्या गेल्या आहेत. विनोद जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर शिवनेरी आमने आणि एजी स्पोर्ट निंबवली आपण दोघांनी तयार राहायचं आहे. यावेळेस हलक्या हाताने आपण खेळून काढलेला आहे. स्टेट ड्राईव्ह एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आहे. क्या बात आहे, रनिंग चांगली पाहायला मिळाली. मी तर म्हणेन थ्रो जो आहे ना तो कुठेतरी कमजोर पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 2 धावा या ठिकाणी विनोद यांनी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या आता 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. चांगला टोटल पाहायला मिळते स्कोअर कार्डवरती. 42 धावांचं आपल्याला आव्हान पूर्ण करायचं आहे. स्लोअरचा मारा दिला आहे, फटका चांगला सजवला, गॅपमध्ये जातो की काय, शतरषक पोचला जातोय. इथेही पाहू शकता सदानंद मात्र खूप धावतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विनोदाच्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पाहतोय 21 या अंकावरती. अर्ध्या धावा आता मात्र बनल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे, अजून तेवढ्याच बाकी आहेत, म्हणजे 21 बनल्यात. 21ची आवश्यकता. 42 धावांचं लक्ष असताना एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळते ओमसाहेब पिशे संघाच्या माध्यमातून. आता मात्र हवेमध्ये आहे आणि क्या बात. या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात झेल सुटला जातोय, परंतु प्रयत्न खूप चांगला त्या ठिकाणी दिसतोय. आणि अशा रीतीने आपण पाहतोय या 3 धावा कंप्लीट होत आहेत. 24 ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. धावा धावफलकावरती किती आहेत याच्याकडे लक्ष बरोबर दिलं जाते. कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. सलामीचा विजय मिळवल्यानंतर तो आत्मविश्वास दुगिनीत होतोय. नेक्स्ट मॅचसाठी खेळताना आपण स्फूर्तीने खेळू शकतोय, दबाव येत नाही कुठल्या गोष्टीचा. आणि पहिला सामना पराभव झाल्यानंतर कुठेतरी नर्वसता निर्माण होते, परंतु मागचं झालं गेलं ते सोडून आपण नव्याने सुरुवात करत स्फूर्ती आणायची असते. पाहूया काय घडतंय.
या वेळेस पाहतोय कव्हरच्या रिझनला येतो चेंडू, चांगला स्टॉप केला गेला आहे. आशा सोडायची नाही आहे, अजून भरपूर सामना बाकी आहे. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 42 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू या वेळेस मिस टाइम झालेला आहे. गोलंदाज आहे त्याच्या खाली, पण तो अंदाज काय लावता आला नाही आहे आणि दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. ओर तो झाला, भागमभाग पाहायला मिळाली. 3 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी 2 ना धावसंख्या पुढे सरकली 27-27 लागली गेली आहे. क्या बात आहे, 2 वेळा 3 धावा बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळाल्या. या ठिकाणी पाहतोय आपण विनोद यांच्या 28 धावा. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. 28 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण अजूनही 14 धावेचं आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हा षटक खूप महत्वाचा आहे. हा कुठेतरी कॅल्क्युलेटेड अर्थात कंजूस गोलंदाजीप्रमाणे जर केली, मॅजिकल गोलंदाजी हाताळली तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जाऊ शकतोय आणि तो रोमांचक होऊ शकतोय. पाण्यासारखं राहील अशी गोलंदाजी होईल की त्या उलट एखादा मोठा फटका जरी आला तरी मात्र सामन्याचं चित्र जे आहे ते ओमसाहेब पिशे संघाच्या बाजूने जाईल. आतापर्यंत त्यांची ही या मॅचवरती पकड बरोबर आहे. यस, वेलकम शेखर मैकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संतोषजी जोशी साहेब आपण पाहू शकता, अमर एकता सामाजिक सेवा भावी मंडल कासने ते चाविंद्रा याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या समेत आपण पाहू शकता सचिव. खऱ्या अर्थाने सचिवाचं काम खूप मोठं असतं आणि त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आपण पाहिलं तर सीतारामजी गुलवी साहेबांनी चोखपणे दिलं गेलं आहे. यावेळेस वाढ शॉट बट क्षेत्ररक्षण आहे, परंतु फटका खूपच चांगला पाहायला मिळाला. आत्मविश्वास देऊन जातो असे फटके ज्यावेळेस बॅटमध्ये निघतात. स्वीट व्हॉइस आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव घेतली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 29 या अंकावरती. एजी स्पोर्ट निंबवली आपण तयार राहायचं आहे. त्यांच्या अगेन्स्ट शिवनेरे आमने ही एक बिग फाईट पाहायला मिळेल. काटेकी टक्कर येणारे मॅच यावेळेस टॅप केलं गेलं आहे. पाहूया या ठिकाणी 1 धाव घेतली जाते. चेंडू कुठेतरी हातामध्ये सापडत नाही. दुसरी धावची मागणी, दुसरी धाव कंप्लीट. तिसरीची मागणी केली जाते बट नाही, आता थांबलं जात आहे. 2 धावांवरती समाधान घेतलं जात आहे. 2 धावेने धावसंख्या 31. 11 धावाची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा विनोद तयार होतं गोलंदाजी मार्कवरती. सदानंद यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला फटका निघतोय. काय घडते पाहूया. प्रयत्न तर चांगला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. चेंडूने उचली घेतली होती, पडल्यानंतर बाउन्स थोडासा झाला होता. क्षेत्ररक्षण करण्यामध्ये कुठे दिक्कत परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु त्याच्यावरती मात करत आपण पाहतोय 2 धावा निश्चित वाचवल्या गेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या 33 या अंकावरती पोचली गेली आहे. 3 चेंडूंचा या ओव्हरमध्ये खेळ झाला. 5 धावा खर्च झाल्या. 33 धावा धावफलकावरती. 9 धावांची अजूनही आवश्यकता. आता मात्र बरोबर प्रॉपर टायमिंग झाला गेला आहे. चेंडू करतोय हा वाईसचा पार सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. क्या बात आहे. सदानंद पाटील म्हटल्याप्रमाणे याही मॅच मध्ये क्लास दाखवते. विजयाचं समीकरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 3च धावांची आवश्यकता आहे. काय कॅल्क्युलेट मॅच मैदानाच्या आतमध्ये. नानकर संघ ही कमी नाही आहे, परंतु इथं कुठेतरी फलंदाजीमध्ये कमी पडला. गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केल्या आणि
विजयाचा रस्ता जो आहे तो ओमसाहेब पिशे संघाचा खुला केला आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्यामध्ये तलवार घेऊन उभा आहे सदानंद पाटील. अजून एकदा ब्लास्ट पाहायला मिळतोय. खाली रिझन आहे, छत्रशेख नाही पोहोचणार. विजय फटका येतोय चौकार. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफलक चांगला प्रयत्न केला बट शेवटच्या क्षणापर्यंत नाही पोहोचू शकले. विजयाचा शिल्पकार कोण ठरतंय पाहूया. कॅल्क्युलेट केलेच जाईल. कोणाची कामगिरी सरस दिसते मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा करायच्या आहेत, त्यातल्या आपण पाहतोय सदानंद पाटील याने 28 धावा तब्बल जमा केल्या आणि या सामन्याचा पुरस्कार सदानंद पाटील यांच्या नावी जातोय. तर या आपण आणि आपला मेळाव्याचा पुरस्कार जो